जो आमदार शरद पवारांविषयी अतिशय घाणेरड्या शब्दात बोलतो, जो आमदार उद्धव ठाकरेंना अतिशय खालच्या शब्दात बोलतो, सूर्याजी पिसाळांची औलाद असं म्हणतो, म्हणजे बाळासाहेबांना हे नव्हतंय तुम्ही जयंत पाटलांनाही तेवढ्याच घाणेरड्या शब्दात हे नव्हतो. म्हणजे काय, कुठली मगरुरी, कुठली मस्ती, हा कुठला सुसंस्कृतपणा. आणि त्याच्यात आता महाराष्ट्राची द्रौपदी झाली आहे, जुगारावरच लावला अख्खा महाराष्ट्र. विधिमंडळामध्ये जिथे गांभीर्याने चर्चा चालू असते, लोकांचे प्रश्न सोडवले जातात, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल चर्चा होते, शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल चर्चा होते, त्या सभागृहात हमी नाही तर रमी खेळली जाते. हमीची चर्चा नाही, रमीची चर्चा होईल. म्हणजे एखादा मंत्री चर्चा सोडून खाली मान घालून रमी खेळताना दिसतोय, आणि ती पण रमी की ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्यात म्हणजे दोन तरुण पोरांनी आत्महत्या केली गळफास लावून. हे तर काय आत्महत्या करतील असं मला वाटत नाही, पण धन्य हे सभागृहाचं पावित्र्य कसं राहणार.